मालकाच्या सैन्याने किमान सवाशणी तरी अडवाव्यात. मी बाई मेली एकटी कुठे कुठे पुरी पडणार. सैन्य कसलं सोंगे मेलं एक एक. मालकांची वानरसेनाच म्हटलं पाहिजे. मामी तू बाहेर का बसलीस? आज बघ आपली चैत्रगौर किती छान सजली. तेच बघवत नसन. काय काय म्हणाला हा करटा? म्हणजे तसं नाही, बाहेरचे लोक कशी येतात जातात ते बी बघायला पाहिजे ना, असं म्हणायचं होतं. ए तू आगाऊपणा करू नकोस ना. या सखूच्या घरची मंडळी तुला डोक्यावर घेत असतील, मी नाही घेणार. पांडू मोठ्यांशी असं बोलतात का? लहानांशी बी असं बोलतात का? कारट्या म्हणती आगाऊ म्हणती ते चालतं. अरे त्या मोठ्या आहेत, मोठ्यांशी उलट उत्तर द्यायचं नसतं. असं वागू नये पांडू. मग मोठे माणसं जर लटकं वागत असतील तर? ए मी काय लटकं वागले रे? तुम्हीच बोलले होते ना कुट्ट कुट्ट काही रे नाही. पुरी असंच बोलले होते ना. आणि आम्हीच काही रे आणल्या. ए चोरून मारून आणल्या असतील कुठून तरी. अशा कैऱ्या चालणार आहेत का चैत्र गौरीला? पांडू मामी काय बोलते? अगं पुरी तू लगेच कशा पायी घाबरती? मामी मी तुम्हाला 2 आंबे दिले आठवते? त्याचं काय? ते तुम्हाला चालले ना? हो पण त्याच झाडाचे कैऱ्या आहेत. तुम्हाला चाललं तर गौरीला काय नाही चालणार? चालतील ना मामी? चालतील चालतील. पुरी तुझा आवड मी आहे मामी सोबत. तू जा जा जा. हो हो आवरा, सगळ्या नटून थटून तयार व्हा. पण बायका कुठे येणार आहेत? हळदी कुंकू काही होत नाही. मी पकडला म्हणून नाही पडला. तुला आता मी बघते रे. ऐको या 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 या. घ्या. किती दिवस ठेवणीत ठेवणार आहात? आज हे लुगडं नेसा. हे ठेवणीतलं लुगडं आज आणि आता? डोकं ठिकाणावर आहे का तुझा? अहो असं काय करताय? तूच काय करतेस ते बघ. सवाष्ण बायका घरी आल्यावर त्यांच्या वाऱ्याला सुद्धा मी उभी राहणार नाही. चालणारच नाही ते. कोणाला? हा कोणाला चालणार नाहीये? कोणाला काय? मला चालणार नाही ते. का? हा का चालणार नाही? अगं पण आपण माणसं आहोत.
रूढी परंपरा पाळाव्या लागतात. पण आपण देवाची फक्त पूजाच करायची का? त्यांच्याकडून काही शिकायचं नाहीच का? काळाला अनुसरून काळाची गरज म्हणून रीती तयार होत जातात. आपल्या भल्यासाठीच असतात त्या. अहो पण जसा काळ बदलतो तशा त्याही बदलायला हव्या ना. अगं मी विधवा आहे ग. कळत नाहीये का तुला? बसला असेल किऱ्या दगड त्या दिनूच्या टाळक्यात. एकदा डोळ्यांनी बघितलं, खात्री केली की बायजाचा बंदोबस्त झाला हे मालकाला सांगायला मोकळा किऱ्या मी. अयो हा काय करतो रे त्या शिवप्पा? अरे ये शिवप्पा, अरे ये, अरे ही जागा नारोबाची आहे रे. तू काय करतो रे इथे नारोबाच्या जमिनीवर? म्हणतो मी हे हडपायची आहे की काय रे तुला ही जमीन? या गोष्टी मी नाही करत दामुशेठ, कदाचित तुम्ही करत असाल म्हणून तुम्हाला सगळीकडे हेच दिसतंय. काय रे तुझी ही वणवण रे म्हणतो मी. अरे ये तू ये की रे मालकांना शरण. भलं होईल की रे तुझं आणि तुझ्या लेकीचं म्हणतो मी. संयमाची कसोटी बघू नका दामुशेठ. माणसाचं पशु होणं सोपं असतं, संयम राखणं अवघड. अरे तिनू कुठं आहे रे? तिनून घेतलं की रे हे काम? कुठे आहे रे तो? म्हणजे तो वैद्यभुवांकडे गेलाय की वर? तुम्हाला कसं ठाऊक? दिनू शास्त्री बुवांकडे गेला. अयो किती ऊन आहे रे इकडे म्हणतो मी. ते आम्हाला असं वाटलंय की त्याला भुवण आली असेल म्हणून जरा अंदाज चुकला रे. अंदाज चुकलाच तुमचा दामुशेठ. कोणीतरी सोमनाथला दगड मारला. सोमनाथला घेऊन नरोबा आणि दिनू शास्त्री बुवांकडे गेले. सोमनाथचा लागला काय रे दगड? नियम चुकलाच की रे दामुशेठ. नेम कोण्या दुसऱ्यावर होता का? अरे मला काय रे माहिती शिवप्पा, माझा काय रे संबंध? त्या दिनू ऐवजी सोमनाथला लागला काय रे दगड? मूर्ख मूर्ख मूर्ख. सोमनाथ, सोमनाथ म्हणजे त्या गंगीचा नवरा. कुडी का असे ना त्या हळदी कुंकवात एक कमी झाली की रे सवाशीनं. गंगी नाहीतर बाईचा कुणीतरी अडलंच की रे. आता जाऊन त्या विसोबा शास्त्रींना जागे करायला हवे आणि गंगीला अडवायला पाठवायला हवे. हो पण तुम्हीच या घराच्या कर्त्या आहात. यांच्या लहानपणापासून या घराचा डोलारा सांभाळताय. आणि तुमचं हे कर्तृत्व तुम्ही विधवा आहात म्हणून उणवतं का? तुमचा मान तर तुम्हाला मिळायला हवाच, पण समारंभाचा आनंद तुम्हीही लुटायला हवा. हक्क आहे तो तुमचा. आणि कुणीही तुमच्याकडे पाहतं ते तुमचा आधार वाटतो म्हणून पाहतं ना. त्यावेळी कोणती रीत आडवी येते का? नाही. अहो आपल्या घरातल्या आदिशक्ती आहात तुम्ही. मी आणि मग सखू तुमच्या आधाराने मोठ्या होत. आणि ना मी आता तुमचं काहीही ऐकणार नाही. मला तुम्ही तिथे असायला हव्या आणि चांगलं लुगडं नेसून असायला हवं. अगं सकुलला लुगडं नेसव. हौस मौस करण्याचे तिचे दिवस आहेत. हो तिला सजवणारच आहे मी.
पण आधी तुम्ही नेसून तयार व्हा आणि मग मी निसते सखूला तयार करायला घेते. घ्या बघू, आज तुमचे लाड करणारे मी. आणि तुम्हाला सांगू का, हो अगदी लहान वयात तुम्ही सासरी आलात आणि केस पिकेपर्यंत राबलात या घरासाठी. आता या घरातल्या कणाकणाला तुमची सवय झाली. हे सासर राहिलंच नाहीये तुमचं, हेच माहेरही झालंय. आणि आता माहेर वाशेल म्हणून हे लुगडं नेसा. आई झालीस ग माझी तू. थांब 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 थांब. लग्न समारंभाला चालल्यासारखी कुठे निघालीस? अहो सखूच्या आईने बोलवलंय हळदी कुंकवाला म्हणून रावळात चाललीये. बरे झाले, दामू शेठने मला वेळीच सांगितले ते. अशा वेळी आपले माणूस जवळ यावे भाऊ. हा ऐक, ते राहुल हळदी कुंकू जरा डोक्यातून काढून टाक. अहो पण का? आम्हा बायकांना रोज रोज असं थोडी ना मिळतं. मग जा खुशाल. तुझं कुंकू रक्तबंबाळ होऊन पडलंय. तुझ्या नवऱ्याच्या डोक्याला मोठी खोक पडली आहे. कुणीतरी दगड मारलाय त्याला. शिव 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 शिव. अरे माझ्या कर्म, कुठे कुठे माझ्या कर्मारी. चल चल दाखव तू तुला. चल 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 चल. काय ग, एवढं सांगून बी चालली आहेस? हा मी काय म्हणते, काय बी बोलू नकस आणि कुठे बी जाऊ नकस. जास्त हुशारी केलीस ना तर तंगड मोडून ठेवेन. लई चांगली माणसं आहेत होती आणि सुवासिनीनं कुकवाला नाही म्हणायचं नसतंय ना. असं हा बस रे, बस म्हणताय ना. जायला दे ती. बस रे, बस. जायला निघाली या. अगं ए मंदारे, त्या मालकांना कळलं ना तुझ्या कपाळवरचं कुंकुमी राहणार नाही. याचा विचार तरी कर. जायला निघाली आहे. बस तिकडे. राती म्हणती.
गुडघे लाईक जॅम दिसतीस. अगदी गौरवानी. गौरीच्या झुलात तूच बस. अरे तुझ्या जिभेला काही हाड? कुणाला गौरी म्हणतोस? गुडघेला दिसतीस कशी हाय. अहो उमावंच, आवरा ह्या चोमड्याला. अहो तो एक लहान आहे, तुम्हाला काही कळायला नको. हो असं काय करताय? ए कुचू कुचू करू नकोस. काय ते स्पष्ट बोल माझ्या समोर. बोलते, स्पष्टच बोलते आणि तुमच्या समोरच बोलते. नाही म्हणजे तुमचाच मान राखायचा म्हणून बाजूला नेऊन सांगणार होते. आता 4 जणी आल्यावरच तुम्हाला अपमान करून घ्यायचा असेल तर त्याला मी तरी काय करणार? अहो कोण कशाला अपमान करेल? कोण कशाला अपमान करेल? अहो उमावंच, सवाष्णीच्या कार्यक्रमात तुम्ही यांना घेऊन आलात आणि ते असं नटून थटून. अगोचरपणा नाही वाटत आहे का हा? मी बाई स्पष्ट बोलते. भीड बाळगायचं कारणच काय तेव्हा स्पष्टच सांगते. चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला तुम्ही यांना घेऊन आलाय. हे तुमच्या मनाला तरी पटतंय का? एकदा विचारून बघाच. बाई 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 बाई, यांचं वागणं कोणाला दिसत नाही. मी बोल लावते ते लगेच दिसत. सखू आजीला आत घेऊन. गुडघे किती वेळा सांगायचं ह्यांना, पण ह्यांना मुळी काही ऐकायचंच नाहीये. मग मी बडबडते, मग माझं तोंड तेवढं दिसतं, पण हे कसे वागतात ते कुणाला दिसत नाही. कुठली रीत पाळायचीच नाहीये ह्यांना आणि पण मलाच बोलतात. कठीण आहे सगळं. वहिनी, गौरी म्हणजे आदिशक्ती आणि तिचा अंश प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. साक्षात शिवशंकर सुद्धा आदिशक्तीशिवाय अपूर्ण आहेत, तर बाकीच्यांचं काय? आणि गौरीने सिद्ध केलंय ती तर साऱ्या जगाची जननी आहे. मग आपण गौरीची पूजा फक्त समारंभ म्हणून खाण्या सजण्यासाठी करायची? की तिच्याकडून काही शिकण्यासाठी? ह्या चालीरीती मी नाही निर्माण केल्या, आपल्या पूर्वजांनी घालून दिल्यात त्या. त्यांना काही वेळ जात नव्हता का खूळ लागलं होतं? देवाचा कोप होईल अशाच सगळ्या गोष्टी का करायच्या तुम्हाला सगळ्यांना? नाही म्हणणार नव्हते, पण म्हणते. त्याची शिक्षा लगेच तयार असते. हिशेब मागाहून वगैरे भानगड नाही. हा नाही म्हणजे बघा ना, आज आतापर्यंत मी एकच आलीये, बाकी कुठली सवाष्ण आलीये का? नाही ना. तुम्ही घोर नका घेऊ. अहो अवकाश आहे अजून. आणि तुम्ही घरच्या म्हणून आधी आलात ना. हो तर बाकीच्यांना घरातली पण कामं असतात. मी सांगते उमा, कदाचित आपली तयारी पूर्ण झाली नसेल म्हणून विठुरायानेच आपल्याला वेळ दिला असेल.
तुम्ही काही म्हणा, पण तुमच्या या अगोचर वागण्यामुळे आज एकही सवाष्ण येणार नाहीये बघा. मग बोलते म्हणून मला बोल नका. झालं तुझं? हे बघ भामे, आम्ही जे काही करत असतो ते परमेश्वराला आणि आमच्या अंतरात्म्याला स्मरून करत असतो. तेच अंतिम असतं आमच्यासाठी. तेव्हा कुणीही कितीही दबाव आणला तरी विठुरायाने जे आमच्यासाठी मंजूर केलं तेच करतो आम्ही. तुमची मर्जी, मी कोण बोलणारी, पण आज बायका येत नाही हे नक्की. आजी आम्ही आलोच. अगं कुठे? आवरायचं नाही का तुला? लुगडं वेचणारस ना तू? आणि गौरीबाई जुळवायची आहे ना, त्यासाठीच बोलवलेल्या सगळ्या ठिकाणी जाऊन येतो. चल पांडू. अगं अगं सखू, पांडू. अगं बाई, काय म्हणावं यांना? कुठे निघालात? कुठे? बाई 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 बाई, काय म्हणावं याला? काय ढालगज मुलं आहेत? आणि का नसतील? असणारच ना. मोठ्यांचा मुली काही धाकच नाही. मी जर असा ढालगजपणा केला असता ना तर माझ्या आजीनी तोंडाला चटका दिला असता माझ्या. तुझ्या आजीच्या ठिकाणी मी असते ना तर तुझ्या तोंडावर चटक्याची रांगोळीच झाली असती. लहानपणीच नव्हे, आता तरी काय कमी उपद्व्याप करतेस? तुझी नुसती तोंड पाटीलकी बघून घ्यावी. काय ग, तू शब्द दिला होतास ना कैऱ्या आणायच्या म्हणून, तो काही तू पूर्ण केला नाहीस आणि 100 प्रकारची नाट मात्र लावतेस. हो बाई, मी तुम्हाला लुगड्यावरनं बोलले तर तुम्ही लगेच मला बोलून त्याची परतफेड करताय की काय? अगं तसं तर तसं समज, पण आलीस ना हळदी कुंकाला, समारंभ सुरळीत पार पडेल, आनंदात पार पडेल अशी इच्छा तरी व्यक्त करशील की नाही? करशील ना? हो. बर उमे, गौरीला ओला दावणाच हवा. आणि केवढा आणि केतकीचा अत्तर पण बघ. हा आलेच सासूबाई. रचा रचा, मनोरे रचा, पण एकही सवाष्ण फिरकणार नाहीये. आणि या अशी तयारी करताय की जणू काही ओटी आणि हळदी कुंकू अजूनही होणारच आहे. वाट बघा. शकुमाश्वर पारेकरी बसवला वाटतं त्यांनी.